नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. अनिरुद्ध आणि संजना दोघेही समृद्धीपुढे येतात. ते दोघेही खूप घाबरलेले असतात. त्यावेळी अनिरुद्ध संजनाला म्हणतो, मी त्या भोसलेला जाब विचारतो. आपण त्याला काय सांगितलं होतं आणि त्याने काय केलं? आणि अनिरुद्ध लगेच भोसलेला फोन करण्यासाठी खिशातून मोबाईल बाहेर काढतो. तर संजना त्याला थांबवते आणि म्हणते, काय करतोयस तू हे? अनिरुद्ध, अरे त्याला विचारून आता काही उपयोग नाहीये. जे व्हायचं होतं ते झालंय. तू भोसलेला फोन करायला जाशील आणि पोलिसांमध्ये अडकशील, त्यामुळे प्लीज तू शांत हो. अनिरुद्ध मात्र खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, संजना ती जिवंत तर असेल ना? आपण तिकडे थोडा वेळ थांबायला हवं होतं. असं व्हायला नको होतं. आणि तो खूप घाबरत असतो. तर संजना त्याला म्हणते, तू घाबरू नकोस. आपल्याला तिथे कोणीही पाहिलेलं नाहीये. आपण वेळेत सटकलोय. अनिरुद्ध, प्लीज चेहरा नॉर्मल ठेव. असे ॲक्सिडेंट्स रोज होतात. आता मूड नीट ठेवायचा. आपण आत जातोय. कोणाशी काहीही बोलण्याची गरज नाहीये. आपण डिरेक्टली आपल्या रूममध्ये जातोय. चल. असं म्हणून ती अनिरुद्धला आतमध्ये घेऊन जाते. परंतु हॉलमध्ये कांचन बसलेली असते आणि ती त्या दोघांना विचारते, कुठे गेला होता तुम्ही? अनिरुद्धची मात्र सांगताना बोबडी वळत असते. तर कांचन म्हणते, हे ते काय? तर संजना लगेच म्हणते, लहान आहोत का आम्ही? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? कुठे गेला होतात? का गेला होतात? इतका उशीर का झाला? काय खाल्लत? का खाल्लं? तुमच्या लाडक्या लेकीमुळे आमच्यावर काय वेळ आली आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? मग कुठे जाणार आम्ही? मजा तर मारू शकत नाही. मग काम शोधण्यासाठी गेलो होतो. तर कांचन लगेच म्हणते, तुला तर कशाचं सरळ उत्तर देताच येत नाही का गं? एक साधा प्रश्न विचारला मी, त्यात एवढं काय झालं? तर अनिरुद्ध म्हणतो, आम्हाला कुठे काय झालं? तर कांचन लगेच म्हणते, अनिरुद्ध खरं सांग, काय झालंय? तुझा चेहरा असा का दिसतोय? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तर अनिरुद्ध म्हणतो, हो मी ठीक आहे, खरंच काही नाही झालेलं. कांचन म्हणते, अरे आई आहे मी तुझी, माझ्याशी खोटं बोलशील? मला कळलंय काय झालंय ते. तर संजना लगेच विचारते, काय झालंय आणि काय कळलंय तुम्हाला? तर कांचन म्हणते, तुला का सांगू? तुला तर सगळं माहीतच असेल हो ना? काय रे अनिरुद्ध? तर अनिरुद्ध जरा घाबरलेला असतो. तर तो म्हणतो, असं कोड्यात का बोलतीयस? सांग ना तुला काय कळलंय ते. तर कांचन अनिरुद्धला म्हणते, या संजनापासून जरा 4 हात लांबच राहा. महा कारस्थानी बाई आहे ही. तर अनिरुद्ध म्हणतो, अगं आई असं का म्हणतेस? काय केलं हिने? तर कांचन म्हणते, काय केलं म्हणून काय विचारतोयस? हिने कंगाल केलंय तुला. खरं सांग मला. आज ही तुझ्याशी भांडली ना? तुझ्या चेहऱ्यावर दिसते मला ते. तुझ्याकडे आता पैसे नाही आहेत ना, म्हणून छळत असेल तुला ही बाई आता. तर संजना लगेच मोठ्याने म्हणते, हो भांडले मी याच्याशी. तुम्हाला काय करायचंय? आम्ही आमचं बघून घेऊ ना. चल तू अनिरुद्ध चल. असं म्हणून ती अनिरुद्धला घेऊन जाते. ते दोघे जात असताना कांचन मात्र मोठ्याने अरुंधतीला म्हणते, अरुंधती चहा आण गं. त्यावेळी अनिरुद्ध लगेच पाठीमागे वळून पाहतो आणि अरुंधती खरंच येते की काय याकडे त्याचं लक्ष असतं. त्यावेळी आरोही कांचनसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, आई घरी नाही येत ना? त्या सकाळीच रेकॉर्डिंगसाठी गेल्यात. तर कांचन म्हणते, विसरलेच मी. सारखं तिचंच नाव तोंडात येतं. तिला सुद्धा उचक्या लागत असतील. त्यानंतर संजना आणि अनिरुद्ध सुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून जातात. काही वेळानंतर आप्पा आणि कांचन हॉलमध्ये असतात. त्याचवेळी अनिरुद्ध आणि संजना सुद्धा तेथे बसलेले असतात. तर अनिरुद्ध संजनाला हळू आवाजात म्हणत असतो, अजून यांना कसं समजलं नाही? यश तिला शोधत घरी आला नाही हे कसं शक्य आहे? अरुंधती रेकॉर्डिंगला पोचली नाही म्हटल्यानंतर यश तिचा शोध घेणारच ना. संजना अनिरुद्धला म्हणते, शांत हो, उगाच रेस्टलेस होऊ नकोस. ॲक्सिडेंट झाला तो रस्ता सामसूम होता. अरुंधतीपर्यंत कोणी पोचलं तर पाहिजे. त्यांना कोणी इन्फॉर्म तरी केलं पाहिजे. कोणीतरी तो ॲक्सिडेंट झालेला बघायला तरी पाहिजे. मला वाटतं तिथल्या लोकल लोकांनी अरुंधतीला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. तिचा फोन जाग्यावर नसेल, त्यामुळे ती कोण आहे हे शोधायला थोडा वेळ तरी लागणार ना. तुला एवढी का घाई आहे? तर अनिरुद्ध म्हणतो, अगं तिला नक्की काय झालंय हे तरी कळायला नको का आपल्याला? तिला फक्त लागलंय का आणखी काही? आत्तापर्यंत यशला समजलं असणार, कारण आत्तापर्यंत ती रेकॉर्डिंगला पोचली नाही म्हटल्यानंतर यश तिचा शोध नक्की घेणार. तर संजना म्हणते, घेऊ दे ना, तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? तर अनिरुद्ध म्हणत असतो, अगं असं काय करतीयस? संजना मात्र अनिरुद्धला सारखं शांत व्हायला सांगत असते आणि त्याला म्हणते, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांना माहिती आहे, बाकी कोणालाही नाही. आणि लक्षात ठेव, यातलं आपल्या दोघांना काहीच माहिती नाही असं दाखवायचंय. आप्पा मात्र हॉलमध्ये फेऱ्या मारत असतात. तर कांचन त्यांना म्हणते, आप्पा तुम्ही आता खाली बसा. किती वेळ फेऱ्या मारणार आहात तुम्ही? तर आप्पा म्हणतात, ते आणखी कसे आले नाहीत? रेकॉर्डिंग केव्हाच संपलं असेल. आतापर्यंत ते यायला हवे होते. आता मात्र मला काळजी वाटायला लागली आहे. तेवढ्यात यश घरी येतो. तर आप्पा लगेच यशला म्हणतात, कशी झाली रेकॉर्डिंग? अरुंधतीच्या आवाजावर सगळे खुश झाले असतील. चांगलीच गायली असेल ती. पण अरुंधती कुठे आहे? त्यावेळी यश म्हणतो, आप्पा आई रेकॉर्डिंगला आलीच नाही. तर आप्पा म्हणतात, अरे घरातून तर ती वेळेवर निघाली होती.
तर यश म्हणतो हो, पण ती स्टुडिओमध्ये पोचलीच नाही. तिचा फोन ट्राय करतोय पण तिचा फोनही लागत नाहीये. मला वाटलं तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती घरी आली असेल. तर आप्पा म्हणतात नाही नाही, ती घरी नाही आली. तर यश म्हणतो हो, मग ती गेली कुठे? तर कांचन म्हणते सुलेखाताईंकडे गेली आहे का ते बघ ना. तर यश म्हणतो अगं आजी, ती रेकॉर्डिंग सोडून सुलेखाताईंकडे का जाईल? आणि जर ती गेली असती तर तिने आपल्याला कळवलं असतं. काहीतरी विचित्र नक्की आहे. त्यावेळी तो अनिरुद्ध संजनाकडे येतो आणि विचारतो आई कुठे आहे? तर अनिरुद्ध म्हणतो मला काय विचारतोयस, मला काय माहिती ती कुठे आहे ते. तर संजना सुद्धा लगेच म्हणते एक्झॅक्टली, आम्हाला कसं माहिती असणार ती कुठे आहे ते? प्रत्येक गोष्ट ती आम्हाला सांगून करते का? तर यश म्हणतो मी एक साधा प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर माहिती आहे किंवा नाही एवढंच आहे, तुम्ही कशाला उगाच? तर आप्पा म्हणतात यश तू त्यांच्या नादी लागू नकोस, तू आधी अरुंधतीला फोन कर बघू. तर यश म्हणतो हो, मी तिचा फोन ट्राय केला परंतु लागतच नाहीये. तर आप्पा म्हणतात आता एकदा ट्राय करून बघ, कदाचित आता लागेल. यश अरुंधतीला फोन लावतो. त्यावेळी पोलीस अरुंधतीचा फोन घेऊन घरी येतात आणि तो फोन रिंग घरातच करत असतो. पोलिसांकडे अरुंधतीचा फोन पाहून तर यश चांगलाच काळजी करत असतो. त्यावेळी पोलीस विचारतो अरुंधती केळकर इथेच राहतात का? तर आप्पा विचारतात काय झालं? यश सुद्धा विचारतो आईचा फोन तुमच्याकडे कसा? तर पोलीस सांगतो त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, तुम्हाला माझ्याबरोबर हॉस्पिटलला यावं लागेल. कांचन आणि आप्पांना खूप काळजी वाटत असते. तर यश म्हणतो आप्पा तुम्ही आजीकडे लक्ष ठेवा, आईला काहीही होणार नाही, मी आलोच असं म्हणून तो पोलिसांबरोबर हॉस्पिटलला जातो. आप्पा कांचनला म्हणतात अरुंधती बरी असेल ना गं, फार लागलं नसेल ना तिला? तर कांचन म्हणते नाही हो, फार लागलं नसेल तिला, तुम्ही शांत व्हा, आपल्या अरुंधतीला काही होणार नाही. आप्पा आणि कांचन दोघांच्याही डोळ्यात खूप पाणी येत असतं. त्यांना अरुंधतीची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर संध्याकाळी ईशासुद्धा खूप रडत असते. तर अभि तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. ईशा म्हणते अभिदादा आपली आई ICU मध्ये आहे, डॉक्टर म्हणतायत तिच्या वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, मग शांत कशी राहू मी? अभि म्हणतो ईशा अगं डॉक्टर प्रयत्न करतायत, कदाचित आई यातून बाहेर येईल. तर ईशा म्हणते अभिदादा तू पण डॉक्टर आहेस ना, तू काहीतरी प्रयत्न कर ना, तू वाचव ना आपल्या आईला प्लीज. अभि म्हणत असतो खूप एक्सपर्ट डॉक्टर आईला ट्रीट करतायत, मी काय करणार अजून? तर ईशा म्हणत असते ते काही मला माहिती नाही, पण आपली आई बरी होऊन घरी यायला हवी. दादा पण आत्ता कुठे आईच्या जवळ यायला लागलोय रे, तिच्यासाठी किती काही करायचं होतं आपल्याला, हे काय होऊन बसलं? तर यश म्हणतो ईशा डॉक्टर पूर्ण प्रयत्न करतायत, आई खूप स्ट्रॉंग आहे, ती नक्की यातून बाहेर येईल. आरोही म्हणते पण यश त्या किती एक्साइटेड होत्या आज रेकॉर्डिंगला जायचंय म्हणून, आम्ही ना त्यांना एकट्यांना सोडायलाच नको होतं, कोणीतरी त्यांच्याबरोबर असायला पाहिजे होतं. आज उगीच मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट शेड्यूल केली सकाळी, 2 दिवसानंतर केली असती तर काय फरक पडला असता ना. यश म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही, आई त्या रस्त्याने गेलीच का? स्टुडिओला जाण्याचा रस्ता तो नाहीच आहे, मग तो टॅक्सीवाला आईला त्या रस्त्याने का घेऊन गेला असेल? तर अनिरुद्ध म्हणतो तुला काय म्हणायचंय? यश म्हणतो यात नक्कीच काहीतरी गडबड आहे, आईचा नक्की ॲक्सिडेंटच झाला असेल ना. तर अनिरुद्ध म्हणतो तू मला का विचारतोयस? तर यश म्हणतो असंच विचारतोय, तुम्हाला काय वाटतं, हे कोणी मुद्दामून तर घडवून आणलं नसेल ना. अनिरुद्ध म्हणतो काहीही काय बोलतोयस, मुद्दाम कोण कशाला का करेल, अरुंधतीचे कोणी शत्रूही नाहीयेत. तर यश म्हणतो असं नका म्हणू, आईच्या या घरात सुद्धा शत्रू आहेत. तर ईशा सुद्धा उठून रागाने म्हणायला लागते हे जर कोणी मुद्दाम केलं असेल ना तर त्याची पार वाट लागेल बघाच तुम्ही. तर अभि म्हणतो तुम्ही जरा सगळे शांत व्हा, ज्या गाडीने आईला उडवलंय त्या गाडीचा पोलीस शोध घेतायत, लवकरच आपल्याला काय ते कळेल. तेवढ्यात यशला इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि त्यांना गाडीचा नंबर मिळालेला असतो. यश म्हणतो मी लगेच येतो तिकडे, आणि फोन ठेवल्यानंतर तो अभिला सांगतो गाडीचा नंबर मिळालाय, मी आत्ता पोलीस स्टेशनला जातोय, तिकडून मी डायरेक्ट हॉस्पिटलला जाईन आणि मी रात्री तिकडेच थांबणार आहे. जाता जाता तो ईशाला सांगतो ईशा रडू नकोस, शांत हो, आपली आई खूप स्ट्रॉंग आहे, ती नक्की यातून बाहेर येईल, फक्त आपण सगळ्यांनी हिंमत हारता कामा नये, मी जाऊन येतो, आईला काहीही होणार नाही. असं म्हणून यश जातो. तर आरोही ईशाला म्हणते तू रडू नकोस ना, वर चल आणि आराम कर थोडा वेळ. अभिसुद्धा म्हणतो ईशा जा आणि झोप थोडा वेळ. तर आरोही तिला घेऊन जाते. तर अनिरुद्ध लगेच अभिला विचारतो आत्ता अरुंधतीचं काय स्टेटस आहे, नक्की डॉक्टर काय म्हणाले? अभि म्हणतो बाबा चान्सेस खूप कमी वाटतायत, आजची रात्र महत्त्वाची आहे, ती जर तिने काढली ना तर काहीतरी होप्स निर्माण होतील. अभिला सुद्धा खूप रडू येत असतं. त्यानंतर अनिरुद्ध त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो. तर संजना म्हणते तू आणखीनही त्याच विचारात आहेस का? अनिरुद्ध म्हणतो अरुंधती क्रिटिकल आहे, अभि सांगत होता आजची रात्र तिने काढली ना तर होप्स आहेत, नाहीतर अवघड आहे. तर संजना म्हणते अरे पण तू काय ऐकत होतास हे सगळं, आपल्याला जर त्रास होतो तर नाही ऐकायचं ना. तर अनिरुद्ध म्हणतो असं कसं म्हणतीयेस, अरुंधतीची तब्येत एवढी सिरियस आहे आणि आपण चौकशी सुद्धा नाही करायची,
तर संजना म्हणते नाही करायची, आता मला बघ, मी इथेच बसून आहे ना, आपण विचार करून काय होणार आहे, आता जे झालं ते झालं. तू सुद्धा जास्त विचार करू नकोस, शांत बस. एक काम कर, मस्त झोप काढ, उद्यापर्यंत नॉर्मल होशील. तर अनिरुद्ध म्हणतो मला झोप लागणं कठीण आहे, अरुंधतीचं काय होईल कोणास ठाऊक. तर संजना म्हणते आपल्याला तेच हवं होतं ना. तर अनिरुद्ध म्हणतो ती मरावी असं मला वाटत नव्हतं, ती माझ्या आयुष्यातून माझ्या घरातून जावी एवढंच वाटत होतं. काहीतरी भलतंच होऊन बसलंय, त्या भोसलेला काही अक्कलच नाहीये. तर संजना म्हणते तिच्या नशिबात जे होतं ते घडलं, आपण काहीही मुद्दाम केलेलं नाहीये, तू जास्त विचार करत बसू नकोस. ती आपल्या आयुष्यातून निघून गेलीये एवढंच समज, उगाच गिल्ट घेण्याचं काहीच कारण नाहीये. तर अनिरुद्ध लगेच तिला म्हणतो तू त्या भोसलेला तर असं काही करायला सांगितलं नव्हतंस ना. तर संजना म्हणते अरे आपल्या दोघांनाही अरुंधतीला धडा शिकवायचा होता ना, हेच सांगितलंस ना तू त्या भोसलेला. इनफॅक्ट त्याच्याशी तूच फोनवर बोलत होतास, मी त्याच्याशी एक अक्षर तरी बोलली आहे का. तर अनिरुद्ध म्हणतो मला काही कळेनासं झालंय, पोलिसांना त्या गाडीचा नंबर मिळालाय, आता ते त्या भोसलेपर्यंत पोहोचणार आणि भोसले आपलं नाव घेणार. तर संजना म्हणते असं काहीही होणार नाहीये, तो भोसलेला खूप पोचलेला माणूस आहे, त्याला माहिती आहे समृद्धी मिळवण्याचं सगळ्यात मोठं हर्डल अरुंधती होती. आता तीच नाही म्हटल्यानंतर त्याचा मार्ग सोपा होणार आणि तो आपल्याला का अडकवेल, उलट आपण तर त्याच्या फेवरमध्ये आहोत. तर अनिरुद्ध म्हणतो त्याचं काही सांगता येत नाही, त्याच्या अंगाशी येतंय म्हटल्यानंतर तो सगळं आपल्यावर ढकलून देईल. तर संजना म्हणते असं काही करणार नाही तो, तोंड बंद ठेवण्यासाठी मी त्याला पैसे दिलेत, सो चिल. तर अनिरुद्ध विचारतो तू कुठून पैसे दिलेस. संजना म्हणते मी माझी FD मोडली. तर अनिरुद्ध म्हणतो आत्ता मोडलीस. तर संजना म्हणते हो, कारण आता आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत, सो काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू नको ना एवढा विचार करूस, रिलॅक्स राहा ना, सगळं ठीक होणार आहे. आपलं नाव यात येणार नाही, आपण यात अडकणार नाही याची गॅरंटी मी तुला देते. तू एक काम कर ना, शांत झोप बघू, मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ. तर अनिरुद्ध म्हणतो नाही नको आता. त्यानंतर रात्री अभि अनिरुद्धला फोन करून सांगतो आई गेली. फोन ठेवल्यानंतर अनिरुद्धला बाहेर अरुंधती दिसते. त्यावेळी अनिरुद्धला असं वाटतं की ती अरुंधतीची आत्मा आहे आणि तो खूप घाबरतो. ती अनिरुद्ध जवळ येतच त्याला जाब विचारत असते, त्याला म्हणत असते का संपवलं तुम्ही माझं आयुष्य, काय बिघडवलं होतं मी तुमचं. तर अनिरुद्ध तिची माफी मागत असतो आणि तो खूपच जास्त घाबरलेला असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अरुंधती अनिरुद्धला म्हणत असते तुम्ही माझं आयुष्य संपवलंत ना, आता मी तुमचं आयुष्य संपवणार. तर अनिरुद्ध म्हणतो हो मी कबूल करतो, हे सगळं मीच केलं, मला खरंच माफ कर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यश सगळ्यांना म्हणतो आईचा ॲक्सिडेंट कसा झाला ते कळलं. तर संजना विचारते म्हणजे. तर यश आप्पांना सांगतो आईचा ॲक्सिडेंट झाला, त्या गाडीचे सगळे डिटेल्स मिळालेत. त्यानंतर संजना आणि अनिरुद्ध रूममध्ये असतात. त्यावेळी संजना अनिरुद्धला म्हणत असते या ॲक्सिडेंटबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. आणि अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो. तर संजना त्याला विचारते तू ऑलरेडी कोणाला काही सांगितलं तर नाहीयेस ना. तुम्हाला काय वाटतं, ते भयानक अनिरुद्धचं स्वप्न असेल की ते खरंच घडलं असेल, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.